गोष्टीचं नाव आहे स्वार्थी मित्र. एका गावात मोहन आणि सुरेश नावाचे दोन मित्र राहत होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि एकमेकांना मदत करायचे. एक दिवस ते जंगलातून फिरायला निघाले. चालता चालता त्यांना वाघाची डरकाळी ऐकू आली. वाघ जवळ येत असल्याने ते दोघेही घाबरले. काय करावे काही समजेना. मोहन लगेच जवळच्या झाडावर चढला, पण सुरेशला झाडावर चढता येत नव्हते. त्याने पटकन जमिनीवर पडून घेतले आणि आपला श्वास रोखून धरला. वाघाने त्याच्याकडे बघितले, त्याचा वास घेतला आणि मेला आहे असे समजून निघून गेला. वाघ निघून गेल्यावर मोहन झाडावरून खाली आला आणि सुरेशला विचारले, वाघाने तुझ्या कानात काय सांगितले? सुरेश हसून म्हणाला, त्याने मला सांगितले की खरे मित्र तेच असतात जे अडचणीच्या वेळी सोबत राहतात. ही गोष्ट ऐकून मोहनला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी ठरवले की पुढच्या वेळी ते कधीही आपल्या मित्राला एकटे सोडणार नाहीत. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की खरी मैत्री तीच असते जी अडचणीच्या काळात एकमेकांची साथ सोडत नाही.